फायनान्स कंपनीचा डेप्युटी मॅनेजर असल्याचे सांगून कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवत महिलांकडून सोन्याचे दागिने घेऊन फसवणूक करणाऱ्या आरोपीला त्याच्या साथीदार महिलेसह उपनगर पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी योगेश सतीश कदम याने महेश पाटील नावाने एका महिलेशी ओळख वाढवली। कर्ज मंजूर करून देण्याचे सांगत 6 ऑगस्ट रोजी बिर्ला हॉस्पिटल परिसरात महिलेचे सोन्याचे दागिने तपासणीच्या नावाखाली घेतले। त्यानंतर दागिने परत न करता मोबाईल बंद करून तो फरार झाला। गुन्हा दाखल झाल्यानंतर उपनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने घटनास्थळ परिसरातील 15 ते 20 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले। आरोपी स्वतःची ओळख लपवत असल्याने पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे त्याचा शोध घेतला। अखेर नांदूर नाका परिसरातून आरोपी योगेश कदम आणि त्याच्यासोबत असलेली शाहीन उस्मान शेख यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। चौकशीत गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पोलिसांनी आरोपींकडून सोन्याचे दागिने, मोबाईल आणि 2 दुचाकी असा एकूण 4,94,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। दरम्यान आरोपी योगेश कदम याच्या विरुद्ध यापूर्वीही चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे। तसेच उपनगर परिसरातील आणखी एका चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्याचा तपासही उघडकीस आला आहे। ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने केली। नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी अजीज सय्यद, नाशिक।